राजस्थान राज्यातील बिकानेर जिल्ह्यामध्ये अक्सूर नावाचे एक गाव आहे. या गावामध्ये रमेश कुमार राहत होता. रमेश कुमार हा या गावापासून 10 किलोमीटर दूर असलेल्या एका कारखान्यामध्ये मजुरीचे काम करत होता. रमेश कुमार आपल्या कुटुंबासाठी दिवसरात्र मेहनत करत असायचा. तेव्हा जाऊन रमेश कुमार महिन्याला 14,000 रुपये कमवायचा. पण या 14,000 मध्ये रमेश कुमारच्या कुटुंबाचा खर्च व्यवस्थित चालत नव्हता. आता रमेश कुमारच्या कुटुंबामध्ये त्याची बायको देखील होती, जिचे नाव बुलबुल असे होतं. बुलबुल ही महिला होती. तिला सजणे धजणे याचा फार मोठा शौक होता. बुलबुलचे वागणे आणि स्वभाव देखील काही विशेष चांगले नव्हते. बुलबुल जेव्हाही एखाद्या परक्या पुरुषाला किंवा तरुणाला पाहायची तेव्हा ती त्याच्याकडे आकर्षित व्हायची. तिचे लक्ष लगेच त्याच्याकडे वळायचे. तसेच बुलबुल दिसायला खूप सुंदर आणि तरुण होती. शेजारचा कोणताही पुरुष बुलबुलला एकदा पाहिला की पाहतच राहायचा. बुलबुलचा नवरा रमेश कुमार महिन्याला फक्त 14,000 रुपये कमवत होता आणि बुलबुल ते 14,000 10 ते 15 दिवसातच उडवून टाकायची. त्यामुळे तिचा नवरा खूप परेशान आणि उदास राहत होता. रमेश अनेकदा आपल्या बायकोला सांगायचा की बुलबुल असे फालतू खर्च करू नको. पण बुलबुल आपल्या नवऱ्याच्या सर्व गोष्टी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायची. पुढे जाऊन बुलबुल 3 मोठ्या घटनांना कारणीभूत ठरणार होती, ज्याची चर्चा संपूर्ण देशात होणार होती. आणि अशा प्रकारे थोडा वेळ निघून गेल्यानंतर 20 एप्रिल 2026 तारीख येते. रात्री सुमारे 8 वाजताचा वेळ असतो. त्याचवेळी रमेश कुमार आपल्या कारखान्यातून सायकल घेऊन गावाकडे निघतो आणि जसा तो घरी पोहोचतो तेव्हा त्याची बायको बुलबुलला सांगतो, माझ्यासाठी लवकर जेवण तयार कर, मी खूप थकलो आहे आणि त्यानंतर मी झोपायला जाणार आहे. उद्या सकाळी मला पुन्हा कारखान्यात जावे लागेल. जसा नवरा रमेश या सर्व गोष्टी आपल्या बायको बुलबुलला सांगतो तेव्हा बुलबुल खूप उदास होते. तरीसुद्धा बुलबुल आपल्या नवऱ्यासाठी जेवण तयार करते आणि बुलबुल व तिचा नवरा रमेश कुमार दोघे मिळून जेवण करतात. जेवण झाल्यानंतर रमेश कुमार आपल्या खोलीत जातो आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागतो. पण आज बुलबुल आपला नवरा रमेश कुमारला सांगते, बघा, आपण एकाच छताखाली राहतो आणि आपल्याला एकत्र वेळ घालून 10 दिवस झाले आहे. पण रमेश कुमार त्यावेळी आपल्या बायकोला सांगतो, हे बघ बुलबुल, मी काम करून खूप थकलो आहे आणि मला खूप झोप येत आहे. यामध्ये मी काही करू शकत नाही. मी आता जर तुझ्यासोबत वेळ घालू शकत नाही तर उद्या मला वेळ मिळाला तर मी तुझ्यासोबत वेळ घालवेन. एवढे बोलल्यानंतर रमेश कुमार झोपी जातो. पण बुलबुल आपल्या मनात विचार करू लागते की तिचा नवरा रमेश कुमार ना पुरेसे पैसे कमावतो ना तिच्या इच्छा पूर्ण करू शकतो. आता बुलबुल चुकीच्या मार्गाकडे वळण्याचा विचार करू लागते. ती एखाद्या परक्या पुरुषाबद्दल विचार करू लागते आणि असे विचार करतच संपूर्ण रात्र निघून जाते. आता जसा पुढचा दिवस उजाडतो, सकाळी सुमारे 8 वाजता रमेश कुमार आपल्या घरातून कारखान्यात कामासाठी निघून जातो आणि जसा अर्धा तास निघून जातो, रमेश कुमारची बायको बुलबुल घरात एकटी असते. जशी बुलबुल घराबाहेर येते, तिची नजर समोरच्या एका दुकानावर पडते. आज ते दुकान बंद नसते तर उघडे असते. त्या दुकानात एका देखण्या तरुणाने मोबाईल शॉपी सुरू केलेली असते. त्या दुकानावर बसलेल्या त्या तरुणाचे नाव कार्तिक असतं. जशी बुलबुल त्या कार्तिकला पाहते, त्याचे व्यक्तिमत्व आणि देखणेपण पाहते, तशी ती त्याच्याकडे आकर्षित होते. अशा प्रकारे बुलबुल स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. ती थेट कार्तिकच्या दुकानात जाते. कार्तिकही काही कमी नव्हता. तो महिलांमध्ये विशेष रस घेणारा मुलगा होता. जशी बुलबुल दुकानात प्रवेश करते तसे कार्तिकचे लक्ष तिच्या सौंदर्याकडे जाते. कार्तिक तिचे रूप पाहून थोडा स्तब्ध होतो. त्यानंतर बुलबुल सांगते, मी माझा मोबाईल रिचार्ज करण्यासाठी तुझ्या दुकानात आले आहे, पण माझ्याकडे आता पैसे नाही. कार्तिक तिच्याकडे एकटक पाहत राहतो आणि सांगतो, काही हरकत नाही, मी तुझा रिचार्ज करून देतो. त्यावर बुलबुल सांगते, मी पुढच्या महिन्यात तुझे पैसे परत देईन. कार्तिक म्हणतो, काही हरकत नाही, पुढच्या महिन्यात पैसे देऊन टाका.
अशा प्रकारे कार्तिक तिचा मोबाईल रिचार्ज करतो. त्यानंतर तो सांगतो, तुझं घर तर माझ्या दुकानासमोर आहे. त्यावर बुलबुल त्याच्यासोबत गप्पा मारू लागते. बुलबुल कार्तिकला सांगते, माझं घर इथे जवळच आहे. तुला कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर निसंकोच माझ्या घरी ये. ही गोष्ट ऐकून कार्तिक आपल्या मनात विचार करू लागतो की ही महिला त्याच्या जवळ येऊ इच्छिते. कार्तिकही सांगतो की मला जर कधी गरज पडली तर मी तुझ्या घरी येईल. अशा प्रकारे बुलबुल बोलता बोलता त्याला सांगते की तिचा नवरा कारखान्यात काम करतो. तो सकाळी 8 वाजता घराबाहेर पडतो आणि रात्री 8-9 वाजता परत येतो. दिवसभर ती घरी एकटी असते. हे ऐकून कार्तिक हसत सांगतो की मी तुझा एकटेपणा दूर करू शकतो. त्यावर बुलबुल देखील हसत सांगते की मला देखील हेच हवे आहे. एवढे बोलल्यानंतर कार्तिक तिला सांगतो, तू घरी जा, मी थोड्या वेळात तुझ्या घरी येतो. त्यानंतर बुलबुल घरी परतते. काही वेळानंतर कार्तिकही दुकान बंद करून तिच्या घराकडे निघतो. यानंतर बुलबुल आणि कार्तिक यांच्यातील जवळीक वाढू लागते आणि दोघेही चुकीच्या नात्यामध्ये अडकू लागतात. काही वेळ घालवल्यानंतर बुलबुल कार्तिककडे पैशांची मागणी करते, पण कार्तिक सांगतो की सध्या त्याच्याकडे पैसे नाही, उद्या देईल. त्यानंतर कार्तिक तिथून निघून जातो. पण बुलबुल आता विचार करू लागते की हा मुलगा तिच्या शारीरिक गरजा पूर्ण करू शकतो. त्यामुळे बुलबुल आनंदी होते आणि कार्तिक देखील आनंदी होतो. अशा प्रकारे संपूर्ण दिवस निघून जातो. संध्याकाळी सुमारे 7 वाजता बुलबुलचा नवरा रमेश कुमार फोन करून सांगतो की माझ्यासाठी जेवण तयार कर, आज मी लवकर घरी येणार आहे. बुलबुल त्याला सांगते, ठीक आहे, मी जेवण तयार करते. त्यानंतर ती फोन कट होतो. दुसऱ्या बाजूला रमेश कुमार त्याच वेळी सायकल घेऊन गावात परत येतो. तसा तो गावात प्रवेश करतो. त्याची भेट गुलाब नावाच्या जमीनदाराशी होते. गुलाब हा गावातील मोठा जमीनदार असतो. त्याच्याकडे तब्बल 32 एकर जमीन असते. पण त्या जमिनीतून मिळणारे पैसे तो चुकीच्या मार्गाने खर्च करत असायचा. गावात त्याच्याबद्दल विविध चर्चा सुरू असायच्या. आज जेव्हा गुलाबची भेट रमेशसोबत होते तेव्हा तो रमेशला सांगतो, रमेश, तू कारखान्यातली नोकरी सोडून दे, माझ्या शेतात काम करायला सुरुवात कर. महिन्याला मी तुला 17,000 रुपये देईन. जसा 17,000चा विषय निघतो तसा रमेशच्या मनात लालच निर्माण होते. रमेश विचार करू लागतो की कारखान्यातून त्याला 13-14 हजार रुपये मिळतात आणि हा जमीनदार त्याला 17,000 देणार आहे. त्याचबरोबर काम देखील गावातच करावे लागेल. त्यामुळे रमेश लगेच गुलाब सिंगला सांगतो, जमीनदार साहेब, मी उद्यापासून तुमच्या शेतात काम सुरू करतो. त्यानंतर गुलाब तिथून निघून जातो. त्यानंतर रमेश कुमार थेट आपल्या घरी पोहोचतो. तो आपली बायको बुलबुलला सांगतो की आजपासून मी कारखान्यातले काम बंद केले आहे. हे ऐकून बुलबुल आधी विचारते, तू काम का सोडले? त्यावर रमेश सांगतो, मला गुलाब सिंगच्या शेतात काम मिळाले आहे. हे ऐकल्यावर बुलबुल सांगते, गुलाब तर गावातील श्रीमंत माणूस आहे, तुला त्याच्या शेतात काम मिळाले, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर रमेश तिला सांगतो की माझ्यासाठी जेवण तयार कर. बुलबुल आपल्या नवऱ्यासाठी जेवण बनवते आणि दोघे मिळून जेवण करतात. जेवण झाल्यानंतर बुलबुल आपल्या नवऱ्याला सांगते की मी दिवसभर घरात एकटी असते आणि सर्व काम करून थकून जाते, मला एक नवीन फोन हवा आहे. हे ऐकून रमेश सांगतो, इतके पैसे माझ्याकडे नाही, चांगला फोन घ्यायचा म्हणजे 10 ते 15 हजार रुपये खर्च येतो आणि एवढे पैसे सध्या माझ्याकडे नाही. त्यावर बुलबुल सांगते, मग तू जमीनदार गुलाब सिंगकडून कर्ज घे आणि हळूहळू पैसे परत कर. पण रमेश सांगतो, मी अजून तिथे काम सुरू देखील केले नाही, मग मी कर्ज कसे मागू? बुलबुल आपल्या मनात विचार करू लागते की तिचा नवरा तिला फोन घेऊन देणार नाही, आता तिलाच काहीतरी मार्ग काढावा लागेल. अशा प्रकारे रात्र निघून जाते. पुढच्या दिवशी सकाळी सुमारे 8 वाजता घराच्या दारावर टकटक होते. बुलबुल दार उघडते तर समोर गुलाब सिंग उभा असतो. तसेच त्याची नजर बुलबुलवर पडते. तसे तो तिच्या सौंदर्याकडे पाहत राहतो. गुलाब सिंगला बुलबुल खूप आवडते. तो विचारतो, तुझा नवरा कुठे आहे? मी त्याला बोलवायला आलो आहे. त्यानंतर रमेश गुलाब सिंगला घरात बोलवतो. गुलाब सिंग रमेशला सांगतो की आजपासून शेतात काम सुरू कर. रमेश सांगतो की तुम्ही पुढे जा, मी लगेच येतो. गुलाब सिंग तिथून निघून जातो. पण बुलबुल त्याच्याबद्दल विचार करू लागते. तिच्या मनात येतं की गुलाब सिंग तिच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. त्याच्याकडे पैसा आहे आणि सगळ्या सुविधा आहे.
थोड्याच वेळात रमेश घरातून निघून जातो आणि बुलबुल घरी एकटी राहते. ती विचार करू लागते की कार्तिकला फोन करून घरी बोलवावं आणि त्याच्याकडून कामक्रीडेच्या बदल्यात नवीन फोन घ्यावा. त्यानंतर बुलबुल कार्तिकला फोन करते आणि सांगते की मला नवीन फोन घेऊन द्यावा लागेल. हे ऐकून कार्तिक घाबरतो आणि सांगतो की फोन खूप महाग आहे, मी नुकताच दुकान सुरू केले आहे, मी तुला फोन देऊ शकत नाही. हे ऐकून बुलबुल लगेच फोन कट करते. आता ती फक्त एकाच गोष्टीचा विचार करू लागते की गुलाबसिंगच तिला फोन घेऊन देऊ शकतो. 2 तासांनी बुलबुल घराबाहेर पडते आणि थेट गुलाबसिंगच्या घरी जाते. तिथे ती त्याच्या बायकोला भेटते आणि विचारते गुलाबसिंग कुठे आहे. त्याची बायको सांगते की ते शेतात गेले आहे. त्यानंतर बुलबुल थेट शेताकडे निघते. शेतात तिचा नवरा रमेश काम करत असतो आणि गुलाबसिंग झाडाखाली बसलेला असतो. बुलबुल आपल्या नवऱ्याकडे न जाता थेट गुलाबसिंगकडे जाते. तिला पाहून गुलाबसिंग आनंदी होतो आणि सांगतो की तू पहिल्याच दिवशी माझ्या शेतात आली, ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर बुलबुल त्याला सांगते, मला नवीन फोन घ्यायचा आहे, मला 15,000 रुपयांची गरज आहे. हे ऐकून गुलाबसिंग सांगतो, तुला पैसे मिळतील, पण त्या बदल्यात तो तिच्याकडून शरीर संबंधाची अपेक्षा व्यक्त करतो. बुलबुल हसत त्याची गोष्ट मान्य करते. त्यानंतर गुलाबसिंग तिला सांगतो, रात्री शेतात ये, कारण घरात लोक असतात आणि कुणालाही संशय आला नाही पाहिजे. तेवढ्यात रमेश देखील तिथे येतो. गुलाबसिंग रमेशला सांगतो, तुझी बायको तुला खूप प्रेम करते, म्हणून ती तुला भेटायला शेतात आली आहे. रमेश मात्र हसत सांगतो की ती कदाचित पैशांसाठी आली असेल. माझी बायको खूप खर्चिक आहे, मी जितके पैसे कमावतो ते ती लगेच खर्च करते. त्यानंतर थोडा वेळ गप्पा झाल्यावर बुलबुल तिथून घरी परतते आणि घरच्या कामात व्यस्त होते. अशा प्रकारे दिवस संपतो. संध्याकाळी 7:30च्या सुमारास रमेश कामावर थकून घरी येतो. तो बुलबुलला सांगतो, लवकर जेवण तयार कर, मी खूप थकलो आहे. बुलबुल त्याच्यासाठी जेवण तयार करते. दोघे मिळून जेवण करतात आणि त्यानंतर रमेश झोपायला जातो. पण बुलबुलच्या मनात मात्र वेगळेच विचार सुरू असतात. तिला रात्री शेतात जायचं असतं. अशा प्रकारे 2 तास निघून जातात. बुलबुल पाहते की रमेश गाढ झोपला आहे, पण तिच्या डोळ्याला झोप लागत नाही. तिच्या मनात फक्त फोन आणि पैशांचा विचार सुरू असतो. रात्री सुमारे 10:30 वाजता ती शांतपणे घराबाहेर पडते आणि शेताकडे निघते. काही वेळातच ती शेतात पोहोचते. गुलाब तिथे तिची वाट पाहत बसलेला असतो. त्यानंतर दोघांमध्ये शरीर संबंध होतात आणि बुलबुलला त्याच्या बदल्यात 15,000 रुपये मिळतात. पैसे मिळाल्यामुळे बुलबुल खूप आनंदी होते. गुलाबसिंग तिला सांगतो की पुढेही जेव्हा मी तुला बोलावेन तेव्हा यावं लागेल. बुलबुल त्याला होकार देते. रात्री उशिरा बुलबुल पैसे घेऊन घरी येते. पुढच्या सकाळी ती आपला नवरा रमेशला सांगते की मला शहरात जाऊन नवीन फोन घ्यायचा आहे. रमेश विचारतो की तुझ्याकडे पैसे कुठून आले. बुलबुल सांगते की मी 3 वर्षांपासून थोडे पैसे साठवले आहे. पण रमेशला तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. तरीही तो काही न बोलता कामासाठी निघून जातो. अर्धा तास निघून गेल्यानंतर बुलबुल शहरात जाण्याची तयारी करू लागते. पण त्याचवेळी तिच्या पहिला प्रियकर कार्तिकचा तिला फोन येतो. कार्तिक तिला सांगतो, आज मी तुझ्यासाठी एक चांगला फोन आणला आहे. हे ऐकताच बुलबुल खूप आनंदी होते. ती कार्तिकला सांगते, तू लगेच माझ्या घरी ये. कार्तिक सांगतो, मी तुला फोन तर देईन, पण त्या बदल्यात मला माझी अपेक्षा देखील आहे. त्यावर बुलबुल त्याला होकार देते आणि त्याला सांगते की घरात कुणीही नाही. त्यानंतर कार्तिक आपले दुकान बंद करतो आणि थेट बुलबुलच्या घरी पोहोचतो. दार ठोठावल्यावर बुलबुल दार उघडते. ती कार्तिकला घरात घेऊन जाते. कार्तिक तिला नवीन फोन देतो आणि त्या फोनच्या बदल्यात ते दोघेजण कामक्रीडा चालू करतात. पण आज बुलबुलची शेजारीण सीमा त्या दोघांना पाहते. सीमा जेव्हा कार्तिकला बुलबुलच्या घरात येताना पाहते तेव्हा तिच्या मनात संशय निर्माण होऊ लागतो. सीमा आपल्या मनात विचार करू लागते की बुलबुल आता चुकीच्या मार्गावर गेली आहे. पण दुसऱ्या बाजूला बुलबुल आणि कार्तिक एकमेकांमध्ये व्यस्त असतात. काही वेळानंतर कार्तिक तिथून निघून जातो आणि पुन्हा आपल्या दुकानात जातो. पण थोड्याच वेळात गुलाब देखील बुलबुलच्या घरी येतो. सीमादेवी त्याला पाहते. बुलबुल दार उघडते आणि गुलाब घरात प्रवेश करतो. तो देखील बुलबुल सोबत शरीर संबंध चालू करतो.
त्यानंतर दोघे बराच वेळ एकत्र राहतात. दरम्यान सीमाला हे सर्व सहन होत नाही. ती लगेच बुलबुलचा नवरा रमेशला फोन करते आणि त्याला सांगते की तुझी बायको चुकीच्या मार्गावर चालली आहे. तुझ्या घरात रोज वेगवेगळे पुरुष येतात. हे ऐकताच रमेश संतापाने भरून जातो. तो लगेच शेतातून सायकल घेऊन गावाकडे निघतो. काही वेळात तो सीमाच्या घरी पोहोचतो आणि विचारतो की माझ्या घरी कोण येतं. सीमा त्याला सांगते, कार्तिक नावाचा मुलगा अनेकदा तुझ्या घरी येतो आणि आत्ताच तुझ्या घरात जमीनदार गुलाब आहे. हे ऐकल्यावर रमेश ताबडतोब आपल्या घरी पोहोचतो. तो पाहतो की घराचा दरवाजा आतून बंद आहे. कसाबसा तो दरवाजा तोडतो आणि घरात शिरतो. जेव्हा तो खोलीत पोहोचतो तेव्हा त्याला बुलबुल आणि गुलाब एकत्र दिसतात. आपल्या बायकोला अशा अवस्थेत पाहून रमेशचा राग अनावर होतो. तो आपल्या बायकोवर ओरडू लागतो आणि गुलाब सिंगला देखील जाब विचारतो. गुलाब सिंग रमेशला सांगतो, तुझी बायको स्वतः माझ्याकडे आली होती आणि पैशांच्या बदल्यात माझ्यासोबत वेळ घालवत आहे. यात माझा काही दोष नाही. एवढे बोलून गुलाब सिंग रमेशला ढकलून तिथून निघून जातो. पण रमेश मात्र संतापाने वेडा झालेला असतो. तो बुलबुलला दुसऱ्या खोलीत घेऊन जातो आणि तिच्यासोबत अत्यंत क्रूर व हिंसक वर्तन करतो. रागाच्या भरात त्याच्याकडून गंभीर हिंसाचार घडतो. या मारहाणीमध्ये बुलबुलची प्रकृती अत्यंत बिघडते आणि अखेरीस तिचा मृत्यू होतो. बुलबुलचा मृत्यू झाल्यानंतर रमेश घाबरून जातो. तो विचार करू लागतो की पोलीस लवकरच त्याला अटक करतील. त्यामुळे तो स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतो. तो रात्री सायकल घेऊन घराबाहेर पडतो आणि काही तासातच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतो. तिथे जाऊन तो पोलिसांसमोर सांगतो की मी माझ्या बायकोचा खून केला आहे. त्यानंतर पोलीस रमेशकडे चौकशी सुरू करतात. ते विचारतात की तू हे का केलं. त्यावर रमेश सांगतो की त्याची बायको त्याला धोका देत होती आणि इतर पुरुषांसोबत संबंध ठेवत होती. आज मी तिला गुलाब सिंग सोबत पाहिलं आणि रागाच्या भरात माझ्याकडून हे घडलं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचतात. ते बुलबुलचा मृतदेह ताब्यात घेतात आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात. पुढे पोलीस रमेश विरुद्ध गुन्हा दाखल करतात आणि तपास सुरू करतात. आता पुढे न्यायालय रमेशला काय शिक्षा सुनावणार हे भविष्यात समजणार होते. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.